आणून बागायती केलेल्या जमिनी आहेत सगळ्या। या जमिनीमध्ये मी धाराशिवला गेलो, बार्शी परिसरामध्ये गेलो, अगदी हिंगोली संपूर्ण महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे। अहो 20-25 किलोमीटरवरनं पाणी आणून शेतकऱ्यांनी शेती जमीन ओलिताखाली आणलेली आहे आणि ती जमीन काढून घ्यायचा घाट त्यांनी घातलेला आहे। आणि आमच्यासारखे जेव्हा त्याला विरोध करतात त्यावेळी आम्हाला विकास विरोधी ठरवलं जातं, आम्हाला आंदोलन जेवी म्हटलं जातं। आम्हाला कुठलाही काही निर्णय झाला तर त्याला विरोध करणारे माणसं आम्ही असं म्हणून आमची प्रतिमा तयार केली जाते। विरोध केला काय हो आम्ही? रत्नागिरी नागपूर हा जो रस्ता आहे आपल्याच जिल्ह्यातनं गेलेला आहे, त्याला आम्ही विरोध केला का? हा केला, काही अंशी केला, पण तो शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्या संदर्भात केला। रस्त्याला विरोध केलेला नव्हता, तो रस्ता आता नीट चालू आहे। त्यातही चोकाक ते अंकली हा जो 38 किलोमीटरचा भाग होता तिथं मोबदला एकदम कमी, म्हणजे कायद्याच्या दुरुस्तीनंतरचा मोबदला मिळणार होता, ते नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही। अंकली ते सोलापूर किंवा अंकली ते चोकाक ते रत्नागिरी या मार्गामध्ये शेतकऱ्यांना ज्या दरानं पैसे दिलेले आहेत त्या दरानं चोकाक ते अंकली या 38 किलोमीटर मधल्या शिरोळ आणि हातन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळाले पाहिजेत। म्हणून आम्हाला 3 वर्ष संघर्ष करावा लागला। त्यावेळी कुठं केवळ या 38 किलोमीटर साठी म्हणून वेगळा शासन निर्णय करावा लागला सरकारला आता 2 महिन्यापूर्वी। म्हणजे तो शासन निर्णय शक्तीपीठ महामार्गाला लागू नाही आहे हे लक्षात ठेवा। गिरीश पोंडेने अगदी बरोबर सांगितलं, अजून धोरण ठरलेलं नाही आणि त्यांचं धोरण ठरलेलं आहे। मला माहित आहे की 2013चा कायद्याला त्यांनी परत 1956चा महामार्ग अधिनियम लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती आणि 2021 साली केलेल्या आहे। आणि त्यामुळं आपल्या जमिनी कवडी मोल किमतीनं जाणार आहेत। घरात जाऊन तुळीवर लिहून ठेवा पाहिजे, माझं जर खोटं वाटत असेल तर। पैसे अजिबात मिळणार नाहीत फारसे, जमीन मात्र जाणार आहे। आता आपल्यामध्ये 2 भाग पडणार आहेत, यापूर्वी आम्ही ते अनुभव घेतलेला आहे। एक महामार्गाला विरोध करणारा वर्ग आणि दुसरा महामार्गाचं समर्थन करणारा वर्ग आता एक मेळातनं बाहेर पडणार आहेत। काही उंदरं आता बाहेर पडलेले आहेत। चंदगडमध्ये एखादा मेळावा झालेलाच आहे आता, आणि हे काय म्हणणार आहेत, जिल्ह्याचा विकास होत असताना